अगं नम्रता, आज तुला मुलाकडचे पाहायला येणार आहेत आणि तू ऑफिसला जायला निघाली आहेस. आई, आज माझी ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला ऑफिसला जावंच लागेल. तुला एक दिवस सुट्टी घ्यायला काय होते? तुझ्या या अशा वागण्यामुळे श्रीमंत घरचं आलेलं मागणं तू हातचं घालवशील. त्या लोकांनी आम्हाला अगोदरच सांगितलंय की आम्हाला नोकरी करणारी सून नको, त्यांना घरात राहून सर्वांची काळजी घेणारी सून हवी आहे. ते घराणं खूप श्रीमंत आहे, म्हणून आम्ही तू नोकरी करतेस ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवली आहे. आई, पण ही नोकरी मिळवण्यासाठी मी किती मेहनत घेतली आहे तुला माहित आहे ना. आजकाल चांगली नोकरी मिळणे खूप कठीण आहे. नम्रताच्या ह्या बोलण्यावर तिचे बाबा तिला समजावत म्हणतात, बाळा, आजकालची मुले खूप समजूतदार आहेत. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तू समजावून सांगितलंस तर कदाचित तो तुला नोकरी करण्यासाठी परवानगी देऊ शकतो. त्यामुळे तुला पुढे नोकरी सोडावी लागेल हा विचार न करता ते लोक आज तुला पाहण्यासाठी आपल्या घरी येत आहेत, त्यांना भेटून तर घे. नम्रता विचार करते, तसेही मीटिंग लंच नंतर आहे, त्यामुळे आपण उशिरा ऑफिसला गेलो तरी चालणार आहे. म्हणून ती आपल्या बॉसला फोन करते आणि उशिरा येणार असल्याचं कळवते. काही वेळातच मुलासह त्याचे आई बाबा आणि त्याची बहीण नम्रताच्या घरी येतात आणि हॉलमध्ये बसतात. थोड्या वेळाने त्या लोकांना चहा घेऊन नम्रता हॉलमध्ये येते. तेव्हा तिच्या होणाऱ्या सासूबाई स्पष्टपणे नम्रता समोरच नम्रताच्या आईला म्हणतात, देवकीताई, आम्हाला घर सांभाळणारी आणि घरात राहणारी सुनबाई हवी आहे. आमच्याकडे पैशांची कमी नाही. अजय नोकरी करतोच आहे, सोबतच त्याचे बाबा देखील अजून नोकरी करतात आणि आमची मुलगी योगिता पण ऑफिसला जाते. सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर नम्रताला थोडी भीती वाटली, परंतु जेव्हा तिने ऐकले की तिची नणंद योगिता देखील ऑफिसला जाते, तेव्हा तिच्या मनातली भीती थोडी कमी झाली. नम्रता विचार करू लागली की आपली होणारी नणंद ऑफिसला जाते, याचा अर्थ हे लोक आपल्या मुलीला ऑफिसला पाठवतात. मग ते आपल्याला सुद्धा ऑफिसला पाठवू शकतील, फक्त त्यांचं मन वळवण्याची आवश्यकता आहे. असा विचार करून नम्रताने त्या लग्नाला होकार दिला. मग त्याच दिवशी भटजींना भेटून चांगला दिवस पाहून 2 महिन्यानंतरची लग्नाची तारीख ठरवण्यात आली. या कालावधीमध्ये अजय आणि नम्रता फोनवर एकमेकांबरोबर बोलू लागले होते. सुरुवातीला ते एकमेकांबरोबर खूप कमी बोलायचे, परंतु हळूहळू त्यांच्या गप्पा खूप वेळ चालत असायच्या. त्या गप्पांच्या ओघात नम्रता एकदा अजयला म्हणाली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी तुमच्यापासून एक गोष्ट लपवली आहे. खरं तर मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करते. ही नोकरी मिळवण्यासाठी मी खूप कष्ट केले आहेत, त्यामुळे मला लग्नानंतर सुद्धा ही नोकरी सोडायची नाही. नम्रताच्या ह्या बोलण्यावर अजय म्हणाला, आजकाल नोकरी मिळवणे किती कठीण आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे. अशातच तुला एवढ्या चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे, त्यामुळे तुझी नोकरी तुला सोडावी लागणार नाही, यासाठी आपण आईचं मन वळवण्याचा प्रयत्न करूया. त्या कामामध्ये मी तुझी नक्कीच साथ देईन. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझी बहीण देखील नोकरी करते, म्हणून तुला नोकरी सोडण्याची गरज पडणार नाही. अजय एवढा समजूतदार आहे हे समजल्यावर त्या दोघांच्या नात्यात अजून गोडवा वाढला. त्यामुळे ते 2 महिने कसे गेले त्यांना समजलंच नाही. शेवटी तो दिवस उजाडला आणि नम्रता अजयची बायको बनून त्याच्या घरी गेली. तेव्हा नम्रताच्या सासूबाईंच्या मैत्रिणी त्यांची मस्करी करत होत्या. अगं आशा, आता तुला अगदी वेळेवर ते सुद्धा गरमागरम जेवण मिळणार, कारण तुझी सून आली आहे. तुझी मज्जा आहे. एक मैत्रीण हळूच गमतीत म्हणाली, आशा, आता तू तर जाडी होणार. तिच्या अशा बोलण्यावर सर्वजणी जोरजोरात हसू लागल्या. त्यांच्या हसण्यावर आशाताई म्हणाल्या, तुमची मुलं देखील लग्नाला झाली आहेत. बघूया तुमच्या सुना आल्यावर तुमचं काय होणार आहे. अशा खेळीमेळीच्या वातावरणात त्या दिवशी आलेल्या सर्व पाहुण्यांनी नव्या सुनबाईचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळी करून झाल्यावर नम्रताने सर्वांसाठी नाश्ता तयार केला. तेवढ्यात सासूबाई तिथे आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, आज घरात खूप माणसे आहेत. एवढ्या सर्वांसाठी तू एकटीने नाश्ता का बनवलास? आपण बाहेरून नाश्ता मागवला असता ना. सासूबाईंच्या ह्या बोलण्याने नम्रताला खूप बरे वाटले. ती विचार करू लागली, आपल्या सासूबाई किती चांगल्या आहेत. दुसरा दिवस निघून गेला. त्या रात्री अजय नम्रताला म्हणाला, तू ऑफिसमधून किती दिवसाची सुट्टी घेतली आहेस? अजय, लग्नानंतर सर्व गोष्टी जुळून यायला आणि सासरच्यांची मन जिंकायला थोडा वेळ लागेल याची मला कल्पना होती, त्यामुळे मी 1 महिन्याची सुट्टी घेतली आहे. अरे वा, 1 महिन्याची सुट्टी घेतली आहेस म्हणजे आपण हनीमूनला सुद्धा जाऊ शकतो. मी आत्ताच आपल्या हनीमूनची बुकिंग करतो.
असं म्हणत अजयने लगेचच 5 दिवसांची कुल्लू मनालीची हनीमूनची ट्रिप बुक केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी दोघांनी शॉपिंग केली आणि लग्नानंतर 4थ्याच दिवशी दोघेही हनीमूनसाठी कुल्लू मनालीला गेले. तिथे दोघांना एकांत मिळाल्यामुळे दोघांनाही एकमेकांची मने जाणून घेता आली. हनीमून वरून आल्यावर मात्र नम्रताचा खऱ्या अर्थाने सासूरवास चालू झाला. घरातील प्रत्येक काम तिलाच करावे लागत होते. सकाळी लवकर उठून नवऱ्यासाठी, सासऱ्यांसाठी आणि नंदेसाठी डबा तयार करून देणे, त्यांना चहा नाश्ता करून देणे, मग दुपारच्या जेवणाची तयारी आणि संध्याकाळी पुन्हा चहा आणि नंतर लगेचच रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. असा पूर्ण दिवस काम करण्यात निघून जात होता. तरीही नम्रता कोणतीही तक्रार न करता सर्व कामं करत होती. बघता बघता महिना व्हायला आला. म्हणून एके दिवशी नम्रता अजय ऑफिसवरून घरी आल्यावर त्याला म्हणाली, अहो, माझी 1 महिन्याची सुट्टी संपायला आली आहे. तुम्ही घरात आईबाबांना माझ्या नोकरीविषयी कधी सांगणार? आज रात्री जेवताना आईबाबांना सांगतो, असे अजय म्हणाला आणि फ्रेश व्हायला निघून गेला. रात्री सर्वजण जेवणाच्या टेबलावर बसले असताना अजय आशाताईंना म्हणाला, आई, तुला आणि बाबांना मला एक गोष्ट सांगायची आहे. नम्रता लग्ना अगोदरपासून ऑफिसला जाते आणि तिला आता देखील ऑफिसला जायचं आहे. हे ऐकताच आशाताई नम्रताकडे रागाने पाहत म्हणाल्या, एवढी मोठी गोष्ट हिच्या घरच्यांनी आणि हिने आमच्यापासून लपवून ठेवली. मी हिच्या आईला आणि हिला सुद्धा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आम्हाला घरात राहून आमची सेवा करणारी सून हवी आहे. त्यावेळी ह्यांची दातखिळी बसली होती का? आम्ही तेव्हाच लग्नाला नकार दिला असता आमच्या मुलाला दुसरी मुलगी भेटली असती. आशाताईंचा राग पाहून नम्रता काहीच म्हणाली नाही. पण अजय म्हणाला, आई, आजकाल मुली चांगलं शिक्षण घेतात, त्यामुळे त्या नोकरी करतात आणि त्यांचा तो अधिकार आहे. एवढं शिक्षण घेऊन अशा मुली घरी बसून राहिल्या तर त्यांच्या शिक्षणाचा काय फायदा? म्हणून माझं मत आहे की नम्रताने नोकरी करावी आणि माझा तिला पूर्ण पाठिंबा आहे. अजयच्या अशा बोलण्यावर त्याचे बाबा म्हणाले, आशा, अजयच्या मताशी मी देखील सहमत आहे. ते नवरा बायको एकमेकांना सहकार्य करण्यासाठी तयार आहेत, तर आपल्याला काहीच अडचण असण्याचे कारण नाही. तसेही आपण आपल्या मुलीला नोकरी करण्यासाठी बाहेर पाठवतो, मग सून गेली तर काय फरक पडणार आहे? अजयचे बाबा असे म्हणाल्यावर आशाताईंना थोडा कमीपणा घ्यावाच लागला. पण त्यांचा राग कमी झाला नव्हता. त्या रागातच नम्रताला म्हणाला, ठीक आहे, तू नोकरी करू शकतेस, पण ऑफिसला जाण्या अगोदर तुला घरातील सर्व कामं करून जावी लागतील आणि आल्यावर देखील सर्व कामे तूच करशील. हे मान्य असेल तरच तू नोकरी करण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकू शकतेस, नाही तर नाही. नम्रताने सासूबाईंची अट मान्य केली. त्यामुळे तिचा ऑफिसला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 2 दिवसांनी सोमवार आल्यावर नम्रता नेहमीपेक्षा लवकर उठली आणि घरातील सर्व कामं आवरून ऑफिसला निघून गेली. तेवढ्यात तिची नणंद तयार होऊन ऑफिसला जायला निघाली. निघताना ती तिचा डबा घ्यायला स्वयंपाकघरात गेली तर नम्रताने तिचा डबा नेहमीप्रमाणेच भरला होता. तरी देखील तिने डबा उघडून पाहिला तर त्यामध्ये तिच्या आवडीची भाजी बनवली नव्हती. म्हणून ती ऑफिसला जाताना जेवणाचा डबा न घेताच निघून गेली. आपली मुलगी आता दिवसभर ऑफिसला उपाशीच राहणार, हा राग दिवसभर सासूबाईंच्या मनात होता. त्यामुळे संध्याकाळी नम्रताने घरात पाऊल टाकल्याबरोबर सासूबाईंचे ओरडणे सुरू झाले. तू रुबाबात ऑफिसला निघून गेलीस, पण माझी मुलगी दिवसभर उपाशीच राहिली. उद्यापासून तू ऑफिसला जायचं नाहीस. 1 दिवस जाऊन तू हौस पूर्ण केलीस ना, बस झालं. नम्रताला काहीच समजत नव्हते की सासूबाई नक्की काय बोलत आहेत. ती म्हणाली, आई, योगिताताई ऑफिसला जाताना जेवणाचा डब्बा न्यायला विसरलाय का? डब्बा विसरून जायला ती काय लहान मुलगी आहे का? माझी मुलगी वांग्याची भाजी खात नाही आणि तू तिच्या डब्यात तीच भाजी दिलीस? अहो आई, घरात दुसरी भाजी नव्हती आणि खरं तर मी आज डब्यासाठी मटकी भिजत घातली होती, पण मटकीला मोडच आले नाहीत. त्यामुळे मी जी भाजी फ्रीजमध्ये होती तीच बनवली. मग कालपर्यंत कशी सर्वांच्या आवडीचं जेवण बनवून देत होतीस? अहो आई, तुम्हाला सांगितलं ना, मी मटकीची भाजी बनवणार होते, परंतु मोड आले नाहीत. त्यामुळे आयत्या वेळी मला वांग्याची भाजी बनवावी लागली. ते काही नाही, तुझी नाटकं बस झाली. तू उद्यापासून ऑफिसला जायचं नाहीस. नम्रताने सासूबाईंना विनंती केली. आई, उद्यापासून मी प्रत्येकाच्या आवडीचं जेवण बनवेल, नंतरच ऑफिसला जाईन. परंतु मला ऑफिसला जाण्यापासून बंदी करू नका. नम्रताच्या अशा बोलण्यावर सासूबाईंनी होकारार्थी मान हलवली आणि तो विषय तिथेच संपला. दुसऱ्या दिवशी नम्रता नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठली. तिने नंदेच्या आवडीची भाजी बनवली आणि तिचा डब्बा भरून दिला. त्या दिवसापासून नम्रताला ऑफिसला जाण्यापासून कोणीही विरोध केला नाही, कारण ती घरातील प्रत्येकाची आवड निवड जपून आपलं ऑफिस सांभाळत होती. काही महिने असेच निघून गेल्यानंतर नम्रताची नणंद योगिताचं लग्न ठरलं.
जेव्हा योगिता लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी गेली तेव्हा मात्र घरातल्या सुनेची काय अवस्था होते याची प्रचिती तिला आली. योगिताला देखील 2 नंदा होत्या. दोघीही कॉलेजमध्ये शिकत होत्या, परंतु दोघींचीही आवड निवड खूप वेगळी होती. एका नंदेला चपाती आवडायची तर दुसऱ्या नंदेला चपाती अजिबात आवडायची नाही. ती योगिताला म्हणायची, "वहिनी, माझ्यासाठी घावण तयार करा आणि मला कडधान्याची भाजी खायला आवडत नाही." आपल्या वहिनीकडून सर्व लाड करून घेणारी योगिता आता सासरच्या घरी काम करून पूर्णपणे थकून जायची. जेव्हा तिने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली तेव्हा आशाताई म्हणाल्या, "अगं बाळा, जेव्हा तुझी वहिनी या घरात आली तेव्हा मी तुला समजावली होती की तू जास्त हट्ट करत जाऊ नकोस, पण तू माझं कधीच ऐकलं नाहीस. आता तीच गोष्ट तुझ्या वाट्याला आली तेव्हा तुला त्रास होऊ लागला आहे. एकाला एक नाही आणि दुसऱ्याला दुसरा असं नाही चालत." योगिता आपल्या आईवर रागवली आणि म्हणाली, "आई, ही सवय तर तूच मला लावली होतीस ना, आणि आता तूच मला असं ऐकवत आहेस." एवढं बोलून योगिताने रागाने फोन ठेवून दिला. काही दिवस तिने सासरी त्रास सहन केला. शेवटी त्रास सहन न झाल्यामुळे ती आपल्या माहेरी निघून आली. माहेरच्या घरी आल्यावर समोरच तिला आपली नम्रता वहिनी दिसली. तसे तिने लगेचच आपल्या वहिनीला मिठी मारली आणि रडतच म्हणाली, "वहिनी, मी खूप चुकले. मी तुम्हाला खूप त्रास दिला. ऑफिसला जाणारी महिला तिथून दमून येते तरी देखील तिला घरी आल्यानंतर वेगवेगळे पदार्थ बनवायला सांगणे आणि सकाळी सुद्धा डब्यात आवडीची भाजी बनवून द्यायला सांगणे. त्यावेळी तुम्हाला किती त्रास झाला असेल याची कल्पना माझे लग्न झाल्यावर आली. तुम्ही कधीच कोणाचीही तक्रार न करता सर्वांच्या आवडीनिवडीप्रमाणे सर्व गोष्टी अजूनही करत आहात. खरंच तुम्ही ग्रेट आहात." रडत आशाताई तिथे आल्या आणि म्हणाल्या, "बाळा, तू योग्य तेच बोलत आहेस. तुझ्या वहिनीची मला देखील माफी मागायची आहे, कारण तिने ऑफिसला जाऊ नये असेच मला देखील वाटत होते. पण तिने ऑफिसला जाऊन सुद्धा घर अगदी योग्य प्रमाणे सांभाळून दाखवलं आहे. तिच्या घरातील कामांमध्ये मी खूप व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, तरीही कधीच ती मला उलटून काही म्हणाली नाही आणि माझा कधी राग देखील केला नाही. अशी नोकरी करून घर सांभाळणारी सून मिळायला भाग्य लागतं आणि ते भाग्य मला मिळालं आहे. योगिता, तू आल्या पावली तुझ्या सासरी निघून जा. सासरच्या घरी कसे राहावे आणि सासरच्या लोकांना आपलेसे कसे करून घ्यावे हे ज्याचे त्याला कळायला हवे. तो तुझा प्रश्न आहे. तो प्रश्न तू त्याच घरात राहून सोडव. मग तू नोकरी केलीस काय किंवा नाही केलीस काय, त्याने आम्हाला काही फरक पडणार नाही. पण तुझ्या सासरच्या व्यक्तींना तुझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि तू काय करू शकतेस हे तू तिथे जाऊन त्यांच्या बरोबर चर्चा करून सोडव." आता आपल्या आईनेच आपली साथ सोडली आहे हे लक्षात येताच योगिता रागाने आल्या पावली मागे फिरली. तेव्हा नम्रताने तिचा हात धरला आणि तिला थांबवत म्हणाली, "योगिताताई, अशा रागू नका. रागावून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. उलट गुंता वाढत जातो आणि रागाच्या भरात माणूस कोणते पाऊल उचलेल याचा काही नेम नसतो." योगिता रडतच नम्रताला म्हणते, "मग मी काय करू वहिनी, तूच सांग. घरातील प्रत्येक व्यक्तीची खाण्यासाठी वेगळी अट असते. कोणाला चपाती आवडते तर कोणाला चपाती आवडत नाही, म्हणून मी घावण करते. तर कोणी म्हणतं मला भाकरी हवी." यावर नम्रता म्हणते, "ठीक आहे, मी तुझ्या बरोबर येते. आपण तुझ्या सासरच्या लोकांबरोबर बसून याविषयी चर्चा करूया." पटकन तयार होऊन नम्रता आपल्या नंदेबरोबर तिच्या सासरच्या घरी जायला निघते. त्यावेळी सासूबाई विचार करतात, आता ही तिकडे जाऊन काय करणार आहे? तो त्यांच्या घराचा प्रश्न आहे आणि त्याने सोडवलेला बरा. परंतु त्या नम्रताला न अडवता योगिता बरोबर जाऊ देतात. योगिताच्या सासरच्या घरी गेल्यानंतर नम्रता अगोदर योगिताच्या नवऱ्याबरोबर सर्व गोष्टी बोलून घेते. त्यानंतर घरातील सर्व लोकांना एकत्र गोळा करण्यास सांगून अगोदर घरातील लोकांची मतं जाणून घेते की तुम्हाला तुमच्या सुनेने नोकरी करावी असं वाटतं का, की तुमचे मत आहे की तिने घरीच राहून तुमची सेवा करावी. नम्रताच्या या प्रश्नावर योगिताचा नवरा म्हणतो, "आम्ही आत्ताच हे नवीन घर घेतलं आहे. त्या घराचा हप्ता भरावा लागतो. सोबतच लग्नासाठी कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाचा हप्ता देखील भरावा लागतो आणि 2 बहिणी शिकत आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च या सर्व गोष्टी माझ्या एकट्याच्या पगारामध्ये करणं शक्य नाही. त्यामुळे योगिताचे ऑफिसला जाणे गरजेचं आहे." योगिताच्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्यावर नम्रता अगदी हळुवारपणे योगिताच्या सासरच्या लोकांना म्हणाली, "योगिताने घराबाहेर पडून नोकरी करावी ही तुमच्या घराची गरज आहे. त्यामुळे तिला नोकरी करण्यासाठी तुम्ही लोकांनी पाठिंबा तर द्यायलाच हवा. शिवाय तिला कामात मदत देखील करायला हवी." योगिताच्या नंदांकडे पाहत नम्रता म्हणाली, "सोनू आणि मोनू, तुम्ही आता मोठ्या झाला आहात. तुमचा अभ्यास असतो ही गोष्ट मान्य आहे. परंतु त्यातूनच थोडा वेळ काढून तुम्ही तुमच्या वहिनीला तिच्या स्वयंपाकघराच्या कामामध्ये मदत केलीत तर तुम्हाला देखील तुमच्या आवडीचं जेवण मिळू शकेल
आणि मदत मिळाल्यामुळे योगितावर असलेला कामाचा भार देखील कमी होईल. असं केल्याने कोणालाच कोणत्या गोष्टीची अडचण येणार नाही आणि तुमचं घर, तुमच्या दादा वहिनींचा संसार टिकेल. नम्रताचे हे बोलणे ऐकल्याबरोबर योगिताच्या दोन्ही नंदा सोनू आणि मोनू लगेच मान डोलावत म्हणतात, ठीक आहे, आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे वहिनीला तिच्या कामात मदत करू. ही एवढी साधी गोष्ट आजपर्यंत आम्हाला कोणी समजावून सांगितली नाही, म्हणून आम्ही वहिनीला कोणत्याच कामात मदत करत नव्हतो. परंतु आजपासून आम्ही वहिनीला तिच्या प्रत्येक कामामध्ये मदत करू. हे शब्द ऐकून योगिताच्या डोकावरचा भार कमी झाल्यासारखा वाटला. ती विचार करू लागली की किती साधी आणि सोपी गोष्ट होती, परंतु कोणी समजून न घेतल्यामुळे तीच गोष्ट खूप मोठी वाटत होती. योगिता असा विचार करत असतानाच तिच्या सासूबाई नम्रता पुढे हात जोडत म्हणाल्या, मुली, तू किती चांगला विचार करतेस आणि तोच विचार तू तुझ्या नंदेचा संसार टिकवण्यासाठी इथे येऊन मांडलास. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नम्रता योगिताच्या सासूबाईंना नमस्कार करत म्हणाली, आई, गोष्टी खूप सोप्या असतात आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपल्याकडेच असते. पण आपण ते प्रश्न किती शांत डोक्याने सोडवतो यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. आता मी येते. एवढं बोलून नम्रता आता सर्वांचा निरोप घेऊन तिथून आपल्या घरी यायला निघाली. ती घरी पोहोचल्याबरोबर सासूबाईंनी दारातच तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, आजपासून तू माझी सून नाही तर मुलगी आहेस. आज तू माझ्या मुलीचा संसार वाचवला आहेस. सासूबाई असं का म्हणाल्या तर नम्रता घरी पोहोचण्या अगोदरच योगिताने लगेचच आपल्या आईला फोन करून इकडे घडलेली सर्व गोष्ट अभिमानाने आपल्या आईला सांगितली आणि आपल्या वहिनीचं तिने तोंड भरून कौतुक केलं होतं. त्या दिवसापासून दोन्ही घरामध्ये आनंदी वातावरण होतं. आता इकडे नम्रताच्या सासूबाई देखील तिला तिच्या कामात मदत करत होत्या, तर तिकडे योगिताच्या दोन्ही नंदा तिला तिच्या कामामध्ये मदत करत होत्या. त्यामुळे दोघींच्याही संसारामध्ये सुखाचे दिवस आले होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, नम्रताने आपल्या नंदेचा संसार वाचवण्यासाठी जे पाऊल उचललं ते प्रत्येक वहिनीने उचलायला हवं का, याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.